हाय हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात, मजेत आहात ना? आणि कडकडीत उन्हाळा सुरू झालेला आहे। तर इतका उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपण आपली स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर मी ना खरं तर बाहेर गेलेली होती, तर मला जाणवलं की खूप सारं ऊन आहे। त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला कधी बाहेर जायचं असतं ना, तर त्यावेळेस आपण सहसा कॉटनचे कपडे वेअर करायचे, ते पॉलिस्टरचे वगैरे जे असतात ते कपडे वेअर करायचे नाही, ज्याच्यामुळे ना आपल्याला खूप असं गरम व्हायला होतं आणि आपला जीव असा तगमग होतो। तर पॉलिस्टरच्या ओढण्या वगैरे ज्या असतात किंवा सिल्कच्या ज्या आपण ओढण्या वगैरे वापरतो, तर त्या ओढण्या तोंडाला न बांधता कॉटनचा कपडा तोंडाला बांधण्याचा प्रयत्न करायचा, किंवा व्हाईट जे कपडे असतात ना, तर त्याने चेहरा रॅप करायचा, की जेणेकरून आहे ना आपल्याला जास्त ऊन लागणार नाही आणि प्रोटेक्टेड वाटेल। तर जेव्हा आपण कधी बाहेर जाऊ ना, तर त्यावेळेस असा स्कार्फ पूर्ण हे करायचं आणि बाहेर जाताना आपल्याला सनस्क्रीन लोशन अप्लाय करायचं आहे। सनस्क्रीन SPF 30, 40, 50चे आपण यूज करायचे आहे। सहसा पूर्ण अंग भरून कपडे घालायचे आणि जर समजा बाहेर जाणार असेल तर सनकोट यूज करायचा, जेणेकरून आपल्याला जास्त ऊन लागणार नाही। तर सनकोटमुळे ना खूप सारं प्रोटेक्शन होतं आणि आपल्याला थंड वाटतं, कारण सनकोट हा व्हाईट असतो। बरं, हे झालं जातानाचं, पण जेव्हा आपण बाहेरून येतो त्यावेळेससुद्धा तेवढीच काळजी करायची, की बाहेरून लगेचच आपण घरी आलो तर लगेचच आपण पाण्याचा इंटेक करायचा नसतो। तर पाण्याचा इंटेक करणं चांगलं नसतं, कारण बाहेरून आपण गरम होऊन येत असतो आणि जेव्हा घरी येतो लगेचच थंड पाणी प्यायल्याने आपल्याला ग्लानी वगैरे येण्याची शक्यता असते। त्यामुळे जरा वेळ तसंच बसायचं फॅनखाली, फॅन ऑन करायचा, जरा वेळ पूर्णपणे डोकं आणि आपलं शरीर थंड होऊ द्यायचं, जेणेकरून जे आपलं रूम टेम्परेचर आहे ते आणि आपलं म्हणजे शरीर जेव्हा रूम टेम्परेचरला मॅच होईल त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी प्यायचं। पाणीही एकदम असं घटाघट पाणी प्यायचं नाही, की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होईल। थोडं थोडं करून पाणी प्यायचं। शक्यतो बाहेरून आलात तर थोडंसंच पाणी प्यायचं। त्याच्यामुळे ना आपल्याला किंवा आपलं शरीर जे बाहेरचं वातावरण आहे किंवा घरातलं वातावरण आहे मॅच करायला उपयोगात येतं। त्याच्यानंतर आपले जे लहान मुलं असतात ना, तर त्यांनासुद्धा सहसा व्हाईट कपडे, कॉटनचे कपडे किंवा असे स्लीवलेस कपडे वगैरे घालण्याचा प्रयत्न करायचा, की ज्यामुळे त्यांनाही कम्फर्टेबल फील होईल। उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी जी आहे ती शरीरामध्ये आपण टिकून धरली पाहिजे, त्याच्यासाठी पाणीदार फळे आपण खाल्ली पाहिजे। त्याच्यानंतर आता लिंबू सरबत, जरी लिंबू खूप महाग असला ना तरी पण आपण अर्धा लिंबूचं सुद्धा सरबत करू शकतो 2-3 माणसांसाठी किंवा 4 माणसांसाठी। तर लिंबू सरबत घ्यायचा, त्याच्यामध्ये सब्जा वगैरे टाकायचा, तर तो सुद्धा खूप छान असतो। तर त्याने सुद्धा आहे ना उष्णता कमी व्हायला खूप मदत होते। तर त्याच्यासाठी पाणी, साखर, सब्जा आणि थोडंसं मीठ घालायचं, तर त्याने ना चव चांगली लागते आणि लिंबू पाणी सहसा सगळ्यांनाच आवडत असतं। तर गृहिणी म्हणून आपण ही गोष्टीची काळजी घेतलीच पाहिजे। घरातल्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे। तर छान मस्तपैकी ना लिंबू पाणी तुम्ही रोजच्या रोज करू शकता। त्याच्यानंतर बाजारामध्ये ना कलिंगड खूप साऱ्या प्रमाणामध्ये आता आलेले आहेत, तर कलिंगडसुद्धा खाणं, कारण कलिंगडामध्ये खूप खूप सारं पाणी असतं, तर कलिंगड खाणं खूप चांगलं असतं। तर कलिंगड खाऊ शकता तुम्ही। त्याच्यानंतर संत्री वगैरे जे पाणीदार फळं आहेत, तर नारळ पाणी घेऊ शकता, तर अशी पाणीदार फळं खाण्याचा प्रयत्न करायचा। काकडी खाऊ शकता, तर त्याने ना आपल्या शरीरामधील पाण्याची जी कमतरता आहे ती भरून निघायला मदत होते। त्यानंतर पाण्याचा इंटेकसुद्धा जास्त करायचा, जवळपास 1 ते 1.5 लिटर पाणी आपण रोजच्या रोज घेतलं गेलं पाहिजे। आणि पाणीसुद्धा बसून प्यायचं, असं घटघट पाणी प्यायचं नाही किंवा एका वेळेसच खूप सारं पाणी प्यायचं असंही करायचं नाही। थोडं थोडं करून पूर्ण दिवसभरामध्ये 2 ते 2.5 लिटर पाण्याचा इंटेक हा आपल्या शरीरामध्ये झाला पाहिजे, जेणेकरून डिहायड्रेशनचा त्रास आपल्याला जाणवणार नाही। तर माहिती उपयुक्त वाटली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। तर चला, अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेऊ शकता। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आजची माहिती युजफुल वाटली की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।